तुमचे हे टोटल प्रॅक्टिकल आहे. तुमचे प्रॅक्टिकल आहे टोटल 18 प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. त्यातलं पहिलं तुमचं आहे मेजर अँप्लिट्यूड टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ साइन वेव्ह अँड स्क्वेअर वेव्ह युझिंग सीआरओ. सेकंड आहे तुमचं आयडेंटिफाय ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट इन द गिवन सर्किट. थर्ड नंबरचा आहे टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ पीएन जंक्शन डायोड. फोर्थ नंबरचा आहे तुमचं टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द गिवन झिनर डायोड. फिफ्थ नंबरचा आहे तुमचं टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द गिवन झिनर व्होल्टेज रेग्युलेटर. त्याच्यानंतर आहे तुमचं कन्वर्ट एसी सिग्नल इनटू डीसी सिग्नल युजिंग हाफ वेव्ह रेक्टिफायर. 7 नंबरचा आहे कन्वर्ट एसी सिग्नल डीसी सिग्नल युजिंग फुल वेव्ह रेक्टिफायर. 8 नंबरचा आहे यूज फिल्टर टू गेट रेग्युलेटेड डीसी. त्यानंतर आहे कन्वर्ट एसी सिग्नल इंटू डीसी सिग्नल थ्रू ब्रिज रेक्टिफायर. 10 नंबरचा आहे टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द गिवन ब्रिज रेक्टिफायर युजिंग फिल्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्ट इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर इन सीई मोड. सीई मोड मीन्स कॉमन इमिटर मोड. त्याच्यानंतर आहे टेस्ट इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर इन सीबी मोड. सीबीचा मीन्स कॉमन बेस आणि टेस्ट इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर इन सीसी मोड. ठीक आहे. तर सीसी मीन्स कॉमन कलेक्टर मोड. 14 नंबरचं प्रॅक्टिकल आहे डिटरमाइन गेन अँड बँडविड्थ ऑफ सिंगल स्टेज आरसी कपल एम्प्लिफायर. 15 नंबर आहे तुमचं डिटरमाइन गेन अँड बँडविड्थ ऑफ टू स्टेज आरसी कपल एम्प्लिफायर. त्याच्यानंतर आहे तुमचं टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ गिवन जेएफईटी. 17 नंबर आहे मेजर टेम्परेचर ऑफ द गिवन लिक्विड युजिंग थर्मोकपल सेन्सर. त्याच्यानंतर आहे टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ गिवन सर्किट कन्सिस्टिंग ऑफ फोटो इलेक्ट्रिक सेन्सर. ठीक आहे. आपले हे टोटल आहे 18 प्रॅक्टिकल्स आहे आपले. आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? येस. ठीक आहे. हे तुमचं थोडक्यात हे लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल होते. हा, तुमच्या थेरीमध्ये स्टार्टिंगला काय शिकवलंय? थेरीमध्ये स्टार्टिंगला काय तुमचं? ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह components. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट झालेले ना. ऍक्टिव्ह कंपोनंट्स कोणते सांगा बरं. ऍक्टिव्ह कंपोनंट कोणते आहे तुमचे? कोणते सांगा. तुम्ही आन्सर केले नाही तर मला पुढे काय शिकवायचं ते समजणार नाही. हा, व्होल्टेज सोर्स. रेजिस्टर कॅपॅसिटर डायोड हे तुमचे कोणते हे रेजिस्टर कॅपॅसिटर आणि इंडक्टर पॅसिव्ह कंपोनंट आहे. आणि ऍक्टिव्ह कंपोनंट ऍक्टिव्ह मध्ये कोणते कोणते होते? ट्रान्झिस्टर, डायोड ट्रान्झिस्टर Capacitor. ट्रान्सफॉर्मर. कॅपॅसिटर याच्यामध्ये आहे का ऍक्टिव्ह मध्ये? तुम्ही याचा अर्थ स्टडी काही करत प्रॅक्टिकल साठी तुमच्या आधी थेअरी कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कळलं का? आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर. आज बघणार आहोत आपण प्रॅक्टिकल नंबर 1 मेजर एम्प्लिट्यूड टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ साइन वेव्ह अँड स्क्वेअर वेव्ह युजिंग सीआरओ. ठीक आहे. मी प्रॅक्टिकल स्टार्ट करते. हा,
जे पहिलं प्रॅक्टिकल आहे युजिंग सीआरओ अँड फंक्शन जनरेटर, त्यामधनं आपण साइन वेव्ह आणि स्क्वेअर वेव्ह कशी मेजर करायची ते दिलेले आहे. ठीक आहे, मी आता ना याच्यावरनं सांगते तुम्हाला. ठीक आहे, हा तुमचा आहे सीआरओ आहे. ठीक आहे, दिसतंय का तुम्हाला? तुमचा सीआरओ हा. ठीक आहे, दिसला का? व्यवस्थित स्क्रीन दिसते ना? सीआरओ आहे तुमचा. सीआरओ ला हा तुमचा आहे 30 मेगाहर्ट्ज 2 चॅनल 4 ट्रेस, म्हणजे ऍट अ टाइम आपण 2 चॅनल यूज करू शकतो. ठीक आहे, हे चॅनल 1 आहे, ते दुसरं चॅनल 2 आहे, आणि ते दुसरं नॉब आहे टाइम पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे, खाली ठीक आहे, हे तुमचं चॅनल 1 आहे. चॅनल 1 ला तुमची काय लावली आहे? प्रोब लावलेली तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर हे तुमचं आहे वर्टिकल याच्यासाठी आहे, आणि हे तुमचे जे सेकंड आहे ते हॉरिझॉन्टल तुमचं साठी नॉब येतो. ठीक आहे, त्यानंतर हे एक्स वाय मोड आहे. याचे मी पहिले नॉब आपण बघतोय. ठीक आहे, एक्स वाय साठी आहे. दुसरा आहे चॅनल 1 आणि चॅनल 2, हा ड्युअल ट्रेस आहे. आपल्याला कोणता चॅनल पाहिजे त्यासाठी बटन आहे. आता सध्या आपण यूज केलं आहे चॅनल 1. ठीक आहे, ते वाय पोझिशन चेंज करण्यासाठी आहे तो नॉब. आपल्याला ऍट अ टाइम एकच चॅनल, ठीक आहे, दिसतंय ना? वाय पोझिशन साठी आपण ऍट अ टाइम 2 चॅनल पाहिजे असेल तर ड्युअल प्रेस करायचे असतात. सध्या आपण एकच रिक्वायरमेंट आहे. दिसले का? दोन्ही प्रेस केलेले, म्हणजे ऍट अ टाइम आपण 2 चॅनल यूज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आहे तुमचं प्रोब. तुम्ही जी लावलेली ती व्यवस्थित आहे का ती प्रोब चेक टेस्ट करण्यासाठी ते नॉब दिलेलं आहे. त्याची ती स्क्वेअर वेव्ह फॉर्म येते. ती तुम्ही प्रोब तुम्ही जी प्रॅक्टिकलला यूज करणार आहे ती तुमची ओके का फॉल्टी आहे त्यासाठी इथे एक वायर लावलेली आहे, म्हणजे स्क्वेअर वेव्ह दिसते. ही स्क्वेअर वेव्हचं नेचर तुमचं असं दिसतं. ठीक आहे, म्हणजे जी तुम्ही प्रोब लावली आहे ही तुमची ओके. ठीक आहे, त्याच्यानंतर जे ब्लॉक आहे ते प्रत्येक आहे 1 डिव्हिजनचा ब्लॉक आहे. ठीक आहे, जो ब्लॉक आहे तो तुमचा 1 डिव्हिजनचा आहे. त्याच्यामध्ये 5 सब डिव्हिजन आहे, म्हणजे एक डिव्हिजन तुमची 0.2 व्होल्टची आहे.
ठीक आहे. चॅनल 1 ला तुमची काय लावली, तुम्ही प्रोब लावलेली आहे. ठीक आहे. हे तुमचं व्होल्टेज तुम्ही व्हॅरी करू शकता. आहे ते सध्या किती सेट केलं आहे, 0.2 व्होल्ट सेट केलेलं आहे, व्होल्ट. ठीक आहे. 0.2 व्होल्टेज का केलेलं आहे, सेट केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. स्क्वेअर वेव्ह दिलेली आहे. याचं अँप्लिट्यूडचं फॉर्म्युला आहे नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन, म्हणजे ह्या उभ्या लाईन इंटू व्होल्ट पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे. कळतंय ना तुम्हाला? कळतंय का? ठीक. त्याच्यानंतर हा आहे दुसरा मॅम नॉब आहे टाइम पर डिव्हिजनचा नॉब. ठीक आहे. याच्यामधनं आपण फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी याचा यूज होतो. टाइम जो यूज केला आहे तो 0.5 मिली सेकंड सेट केलेला आहे. फ्रिक्वेन्सी मेजर करायचा फॉर्म्युला 1/T. T इज इक्वल टू नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. आता हे आहे तुमचं फंक्शन जनरेटर. ठीक आहे. फंक्शन जनरेटर आहे. आता सध्या जी फ्रिक्वेन्सी तुम्ही सेट केलेली आहे ही हर्ट्स मध्ये दिसते का? लाईट रेड कलरचं लाईट आहे तिथे हर्ट्स मध्ये दिसतंय इंडिकेशन. ठीक आहे. इथे तुम्ही काय करू शकता, आहे फ्रिक्वेन्सी रेंज दिलेला आहे. ठीक आहे. सध्या आहे फ्रिक्वेन्सीचे आहे 0.983 हर्ट्ज सेट केलेली आहे. हे जे आहे फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये इथून तुम्ही काय करू शकता, फ्रिक्वेन्सी सेट करू शकतात. ठीक आहे. 300, 3K, 30K, 300K अप टू 2 मेगाहर्ट्ज पर्यंत. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये तुम्हाला ज्या रेंज मध्ये फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल ती सेट करण्यासाठी ते नॉब आहे. हे तुमचं आहे फंक्शन जनरेटर. ठीक आहे. आता आहे अप्लाय केली आहे, 3K प्रेस केलेली आहे, म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी किती आली आहे किलोहर्ट्ज मध्ये, म्हणजे आता किती आली ती 1K मध्ये. जो नॉब आहे तिथून फ्रिक्वेन्सी तुम्ही काय करू शकतात, कमी जास्त वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. आता शार्प 1K मध्ये फ्रिक्वेन्सी काय केली आहे, सेट केलेली आहे. ठीक आहे. 1K मध्ये काय केली आहे, सेट केलेली आहे. तो नॉब आहे फ्रिक्वेन्सी व्हॅरी करण्यासाठी, तो नॉब आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणती वेव्ह फॉर्म पाहिजे ती वेव्ह फॉर्म सेट करण्यासाठी ते नॉब आहे, म्हणजे साइन वेव्ह, ट्रायंग्युलर वेव्ह आणि स्क्वेअर वेव्ह. फंक्शन मध्येचा यूज आहे, तुम्हाला कोणत्या शेपची वेव्ह फॉर्म पाहिजे ती साठी. आणि इथे तुम्ही काय लावणार आहे, फंक्शन जनरेटर. आउटपुट जिथे दिलेले आहे तिथे तुम्ही प्रोब जॉईन करायची. ठीक आहे. तिथे आता आपण काय लावणार आहे, फंक्शन जनरेटरची प्रोब लावणार आहे. तिथे आउटपुट मेन्शन केलेलं आहे FUN. ठीक आहे. यानुसार आपण काय केलंय, CRO आणि फंक्शन जनरेटर एकमेकांना काय केलंय, कनेक्ट केलेले. ठीक आहे. त्याआधी आपण काय केलं होतं, प्रोब दोन्ही याच्या प्रोब काय केल्या, चेक केल्या होत्या. तुमच्या दोन्ही प्रोब काय ओके.
ठीक आहे, सेम प्रोसेस आहे. आता आपण काय कनेक्ट केलं आहे, सीआरओ आणि फंक्शन जनरेटर एकमेकांना काय केले, एक कनेक्ट केलेले आहे. ठीक आहे, आता कोणती वेव्ह आपण अप्लाय केली आहे, साइन वेव्ह अप्लाय केलेली आहे. दिसली साइन वेव्ह, जे फंक्शनचे जे बटन होतं त्यानुसार आपण काय केले, साइन वेव्ह आपण काय केली अप्लाय केलेली आहे. आता सध्या काय करतोय आपण, ती सेट करतोय. ठीक आहे, ठीक आहे. आता तुमची काय जनरेट झाली आहे, साइन वेव्ह जनरेट झाली. ठीक आहे, आता त्याचं व्होल्टेज मेजर करायचं असेल तर नंबर ऑफ वर्टिकल डिव्हिजन, म्हणजे ही वाय ऍक्सिसचे जे डिव्हिजन आहे त्या आहे. एक ब्लॉक तुमचा 1 व्होल्टचा असतो, त्याच्यात 5 सब डिव्हिजन आहे. म्हणजे एक डिव्हिजन तुमची किती व्होल्टची राहणार आहे, 0.2 व्होल्टची. ठीक आहे, इंटू 1. ठीक आहे, या डिव्हिजन आहे 1, 1, 2, 2.4 दिसत आहे. डिव्हिजन इंटू 1 व्होल्ट, म्हणजे तुमचं अँप्लिट्यूड आहे 2.4 व्होल्ट. नंबर ऑफ वर्टिकल डिव्हिजन इंटू व्होल्ट पर डिव्हिजन नॉब. दिसते किती डिव्हिजन आहे, वर्टिकल डिव्हिजन 2 ब्लॉक पूर्ण आहे आणि मधली 4 डिव्हिजन म्हणजे 2.4 इंटू 1 आहे. आणि टाइम मेजर करायचं असेल तर नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. आता हॉरिझॉन्टल डिव्हिजन मीन्स एक कंप्लीट सायकल. ठीक आहे, पॉझिटिव्ह सायकल आणि निगेटिव्ह सायकल. ठीक आहे, टाइम फ्रिक्वेन्सी मेजर करण्याचं काय आहे, एफ इज इक्वल टू 1/t. टी मीन्स टाइम. ठीक आहे, टाइम मेजर करायचं काय आहे, नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे, तुमची फ्रिक्वेन्सी किती अप्लाय केली आहे, करेक्ट 1 किलो हर्ट्ज काय केली फ्रिक्वेन्सी तुम्ही अप्लाय केली. आता हा तुम्ही इन्क्रीज काय करतोय आपण, व्हॅरी काय केलं आहे, अँप्लिट्यूड आपण काय केलं आहे, नंबर ऑफ वर्टिकल डिव्हिजन आपण काय केलं आहे, चेंज केलाय. ठीक आहे, आणि व्होल्ट पर डिव्हिजन नॉब तुमचा 1 वर आहे. आता किती झालाय, 2 वर केले आहे सेकंड रिडिंग. आता किती झाल्या, 2 इंटू ह्या नंबर ऑफ वर्टिकल डिव्हिजन 3 आहे, म्हणजे तुमचं अँप्लिट्यूड किती झालंय, 6 व्होल्ट झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण थोडस आपण अँप्लिट्यूड अजून चेंज केलं. किती डिव्हिजन होतं, 1, 2, 3, 4, 4. करेक्ट 5 डिव्हिजन झाले. ठीक आहे, अँप्लिट्यूड मेजर करतोय. या किती डिव्हिजन आहे, 5 डिव्हिजन आहे. ठीक आहे, 5 डिव्हिजन आहे आणि व्होल्ट पर डिव्हिजन तुमचा 2 वर आहे. दिसते 5 डिव्हिजन करेक्ट. ठीक आहे, आता आपण कोणती वेव्ह अप्लाय करणार आहे, या तुमच्या फंक्शन मधनं सध्या साइन वेव्ह अप्लाय केली. आता दुसरे आहे ट्रायंग्युलर वेव्ह. ट्रायंग्युलर वेव्हचं तुमचं नेचर याप्रमाणे आहे आणि स्क्वेअर वेव्हचं नेचर याप्रमाणे. सगळ्यांची रिडिंग एकच राहणार आहे, फक्त त्याचा शेप चेंज होतोय आपण. ठीक आहे, कळलं का? ठीक आहे, कळलं का हे प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल कळलं का हे, हो किंवा नाही सांगा. अरे आन्सर करा ना, आन्सर करा. जे आपण बघितलं साइन वेव्ह दिसली होती. ठीक आहे, याच्यात तुम्हाला काय मेजर करायचं होतं, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी मेजर करायचा फॉर्म्युला काय होता तुमचा, एफ इज इक्वल टू 1/t. ठीक आहे, टाइम म्हणजे काय आहे, नंबर ऑफ कोणते आहे,
horizontal division into time per division knob. कळतंय का प्रॅक्टिकल? येस मॅम. आवाज येतोय का? कळालं का Yes, ma'am. पहिले आणि फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड अँप्लिट्यूड कसं मेजर करायचं कळालं का तुम्हाला? हे बघा, हे तुमचं मी आधी व्हिडिओ दाखवला, त्याच्यानंतर हा तुमचा आहे सीआरओ. ठीक आहे, याच्यामध्ये सीआरओ 2 चॅनल होते, फर्स्ट आणि हा सेकंड. हा तुमचा वोल्ट पर डिव्हिजन नॉब आहे. ठीक आहे, दिसतंय ना? हे जे आहे ma'am. चॅनल CH1 म्हणजे चॅनल 1 चा हा तुमचा वोल्ट पर डिव्हिजन नॉब आहे, चॅनल 2 चा हा सेकंड वोल्ट पर डिव्हिजन नॉब आहे हा. ठीक आहे, इथे आपण इथून काय करू शकतो, प्रोब लावतो. म्हणजे आपला समजा जो सीआर होता 30 मेगाहर्ट्झ 2 चॅनल ऑसिलोस्कोप होता. 2 चॅनल म्हणजे चॅनल हे चॅनल 1 आणि चॅनल 2. ठीक आहे, इथून तुम्ही काय वोल्ट पर डिव्हिजन तुम्ही काय करू शकतात, व्हॅरी करू शकतात. त्याच्यानंतर हा तुमचा टाइम पर डिव्हिजन नॉब साठी असतो. ठीक आहे, अँप्लिट्यूड मेजर करण्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू वोल्ट पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे, आणि टाइम मेजर करण्यासाठी तुमचा फॉर्म्युला होता F इज इक्वल टू 1/T फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी. तर टाइम आहे टाइम असेल नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे, यानुसार आपण कनेक्शन्स केले होते. आधी तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्याचा. हा आता हे सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे, फंक्शन जनरेटर आणि सीआरओ लावून आपण कनेक्ट केलं होतं एकमेकांना. आणि त्या प्रॅक्टिकल कळालं का तुम्हाला? मॅम आवाज नहीं येते. मैम आवाज ब्रेक हो गया था. आता येतो का येस मॅम. आवाज? हा, मग जो व्हिडिओवर मी जे एक्सप्लेनेशन केलं ते कळालं का नाही मग तुम्हाला? व्हिडिओवर जे एक्सप्लेनेशन केलं ते कळालं का नाही? ठीक आहे, त्याच्यानंतर आपण फर्स्ट प्रॅक्टिकल घेतला. तर सेकंड जे आहे तुमचं, ठीक आहे, सेकंड जे तुमचं आहे आयडेंटिफाय ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट इन द गिवन सर्किट. ठीक आहे, त्याआधी तुम्ही थेअरीमध्ये तुमचे ऍक्टिव्ह कंपोनंट कोणते आणि पॅसिव्ह कंपोनंट कोणते हे बघा. आता ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये तुमचे मी मगाशी विचारलं तुम्हाला ऍक्टिव्ह कंपोनंट कोणते कोणते. ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय? अन ऍक्टिव्ह कंपोनंट इज अन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट विच सप्लाइज एनर्जी टू अ सर्किट. ठीक आहे, म्हणजे काय करतो आपण यानुसार एनर्जी काय करतो आपण सर्किट मध्ये सप्लाय करतो. ठीक आहे, तर ऍक्टिव्ह कंपोनंट तुमचे कोणते कोणते आहे? मॉसफेट आहे, मॉसफेट, फेट आणि जेएफईटी. ठीक आहे, त्याच्यानंतर डायोड. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचे आहे झिनर डायोड, फोटो डायोड, स्कॉटी डायोड आणि एलईडी. हे तुमचे सगळे कोणते कंपोनंट आहे? ऍक्टिव्ह कंपोनंट्स आहे. ठीक आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट्स कळले का कोणते कोणते आहे? Yes, ma'am. आणि Yes, ma'am. त्याच्यानंतर तुमचे आहे पॅसिव्ह कंपोनंट. पॅसिव्ह कंपोनंट्स मीन्स काय? पॅसिव्ह कंपोनंट इज अन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट विच कॅन ओनली रिसीव्ह एनर्जी. ठीक आहे, विच इट कॅन आयदर डिसिपेट, ऍब्सॉर्ब और स्टोअर इट इन अन इलेक्ट्रिक फील्ड और अ magnetic field. ठीक है, passive element do not need any form of electrical power to the operator. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे पॅसिव्ह कंपोनंट मध्ये काय काय येतं? पॅसिव्ह मध्ये तुमचे येतात रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर आणि ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, हे तुमचे काय आहे? पॅसिव्ह कंपोनंट आहे. कळालं का? रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, रेजिस्टरचं युनिट काय आहे?
ओहम. रेजिस्टर ओहम. इंडक्टरचं काय आहे युनिट? इंडक्टरचं युनिट काय आहे? इंडक्टरचं युनिट काय आहे? हेनरी. कॅपॅसिटरचं काय आहे? कॅपॅसिटरचं युनिट काय? फराड. ठीक आहे. आता रेजिस्टरचं मिनिंग काय आहे? अ रेजिस्टर इज टेकन ॲज अ passive element since it cannot deliver any energy to a circuit. Instead, resistor can only receive energy which they can dissipate as heat as long as circuit flows through it. ठीक आहे. इंडक्टरचं काय यूज काय आहे? An inductor is also considered as passive element of circuit because it can store energy, ठीक आहे, in at its magnetic field and can deliver that energy to the circuit, but not continuous. काय? The energy absorbing and delivering capacity of an inductor is limited and transient in nature. That is why an inductor is taken as a passive element of circuit. ठीक आहे. कॅपॅसिटरचं मिनिंग काय होतं? A capacitor is considered as a passive element because it can store energy in it as electric field. The energy dealing capacity of a capacitor is limited and transient. ठीक है? It is not actually supplying energy. It is storing it for later us. ठीक है? As such, it is not considered an active component since no energy is being supplied or amplified. ठीक आहे. चौथा आहे तुमचा पॅसिव्ह कंपोनंट ट्रान्सफॉर्मरकडे. ट्रान्सफॉर्मरचा काय यूज काय होतो? अ ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो passive electronic components, although this can seem surprising since transformers are often used to raise voltage levels. Okay, remember that power is kept constant. Okay, when transformers step up or step down, voltage, power and energy remains the same on the primary and secondary side. Okay, as energy is not actually being applied, a transformer is classified as a passive component. ठीक आहे. काला ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट काले कोणते कोणते होते? येस का? मॅम. आता आपलं पुढचं काय आहे? हे जे कंपोनंट आहे तुमचे इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टर, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचे ट्रान्झिस्टर, डायोड आहे. हे कंपोनंट तुम्हाला मेजर करायचे युजिंग CRO. ठीक आहे. हे जे तुमचे सेकंड नंबरचं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. हे जे तुमचं आहे आयडेंटिफाय ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट इन द गिव्हन सर्किट. हे रिव्हिजन याच्यासाठी घेतली की तुम्हाला ऍक्टिव्ह कंपोनंट कोणते आणि पॅसिव्ह कंपोनंट कोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी आपण रिव्हिजन घेतली. ठीक आहे. आता तुम्हाला ऍक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट CRO वर कसे मेजर करायचे ते दाखवणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी काय आहे, CRO वर जे आपलं आउटपुट असतं CRO वर ते तुमचं अॅनालॉग टाईपचं असतं. हा, म्हणजे जसं डिजिटल मल्टीमीटर वर कसे डायरेक्ट डिजिट दिसतात तसं हे तुमचे वेव्ह फॉर्म मध्ये असतं आउटपुट. ठीक आहे. म्हणजे CRO वर जे आउटपुट असतं हे तुमचं अॅनालॉग फॉर्म मध्ये असतं.
ठीक आहे. म्हणून त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं जे मी तुम्हाला सांगितलं व्होल्टेज मेजर करायचं होतं, तर त्याच्यासाठी काय होते तुमचं नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू व्होल्ट पर डिव्हिजन नॉब होता. हा फॉर्म्युला आपण यूज करून व्होल्टेज कॅल्क्युलेट केलं होतं. आणि फ्रिक्वेन्सीचा तुमचा फॉर्म्युला होता एफ इज इक्वल टू 1/t. टाइम मेजर करायचा फॉर्म्युला होता नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे. म्हणजे हे अॅनालॉग फॉर्म मध्ये आहे. तुमचं आउटपुट जे मेजर करतो सीआरओ वर हे तुमचं अॅनालॉग फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे. जसं डिजिटल असेल तर डायरेक्ट तुम्हाला डिजिट दिसतात. ठीक आहे. कळलं ना? तर अॅनालॉग फॉर्म मध्ये दिसत आहे. ठीक आहे. आता हे तुमचं आहे ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि रेजिस्टर तुम्ही लावला तर रेजिस्टरचं तुमचं रिडिंग रिडिंग असेल तर तुमचं नेचर या प्रकारे राहणार आहे युझिंग सीआरओ वर. ठीक आहे. पुढचं प्रॅक्टिकल आहे ऍक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट तुम्हाला कशावर मेजर करायचे आहे युझिंग सीआरओ वर. हे तुमचे वेगवेगळे शेप दिलेले आहे. ओपन सर्किट साठी तुमचं शॉर्ट सर्किट साठी तुमची कशा प्रकारची वेव्ह फॉर्म राहणार आहे, रेजिस्टर साठी कशी आहे, डायोड साठी कशी आहे. ठीक आहे. कॅपॅसिटर साठी तुमचं पूर्ण हे राहणार आहे सर्कल राहणार आहे, अंडाकृती म्हणतात ना ते. झिनर डायोड साठी तुमचं नेचर वेव्ह फॉर्मचं हे राहणार आहे. ठीक आहे. यानुसार तुम्हाला काय दिसणार आहे आउटपुट दिसणार आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंटचं. कळलं का? येस मॅम. ठीक आहे. याचा नेचर असं दिसणार आहे. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे सीआरओ वर तुम्ही कंपोनंट कसं टेस्ट करणार आहे ते बघू आपण. ठीक आहे. ठीक आहे. बघू आपण कसं दिसतं ते. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे कंपोनंट टेस्ट कसं करतात. ठीक आहे. कंपोनंट टेस्ट तुमचे हे 2 पॉइंट दिले. कंपोनंट टेस्ट साठी हे जो कंपोनंट टेस्ट हा काय करायचा प्रेस करायचा. ठीक आहे. दिसतंय ना व्यवस्थित? आवाज येतोय ना? सीआर वर कंपोनंट टेस्टचा नॉब असतो कंपोनंट टेस्टर म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय स्टार्टिंगला काय केलंय ह्या दोन्ही काय केलंय एकमेकांना हे शॉर्ट केलेले आहे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. त्याची वेव्ह फॉर्म तुमची काय येणार आहे व्हर्टिकल आली स्टार्टिंगला. ठीक आहे. कंपोनंट टेस्टर काय केलंय पहिले तो नॉब प्रेस केला, त्यानुसार नंतर ही वायर एकमेकांना हे शॉर्ट केले. आता काय टाकले त्यांनी रेजिस्टर आपण काय करणार आहे चेक करणार आहे युझिंग कंपोनंट टेस्टर सीआर वर. ठीक आहे. तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवली होती मॅन्युअलला त्याची नेचर ऑफ वेव्ह फॉर्म तुमची ज्या प्रकारे दिसणार आहे. रेजिस्टर आपण डायरेक्ट टेस्ट करतोय युझिंग सीआरओ. दिसली वेव्ह फॉर्म कशी दिसते नेचर ऑफ वेव्ह फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा टाकलाय आपण डायोड टाकलेला आहे. जर हा तुमचा आहे सिलिकॉन डायोड आहे. ठीक आहे. सध्या स्टार्टिंगला तुमचा हा फॉरवर्ड बायस मध्ये लावणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनलला, निगेटिव्ह टर्मिनलला. हा तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये लावलेला आहे. ठीक आहे. आता
टर्मिनल डायोड हा तुमचा रिव्हर्स बायसला लावलेला आहे. ठीक आहे. नेचर ऑफ वेव्ह दिसतंय तुम्हाला कसं दिसतंय डायोड लावलेला आहे. डायोडला पोलॅरिटी असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड कंपोनंट आपण लावणार आहोत कपॅसिटर. कपॅसिटरला ला पण काय असतात पोलॅरिटी असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तो शेप तुम्हाला कळाला होता ना सर्कल शेप राहतो बघा. दिसला नेचर. दिसला का? ठीक आहे. कपॅसिटर आपण चेक केला. त्याच्यानंतर हा जो आहे कंपोनंट हा झिनर डायोड कंपोनंट आहे. ठीक आहे. झिनर डायोडचं तुम्हाला नेचर दाखवलंय. हे तुमचं झिनर डायोडचं नेचर आहे. हा कळालं का तुम्हाला? Yes, कळालं ma'am. का तुम्हाला? ठीक आहे. म्हणजे नेचर कसं आपलं होतं ऍक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंटचं त्यानुसार सगळे शेप आलेले ते. कळालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. जे तुमचे आहे कपॅसिटरला तुमची पोलॅरिटी असते. पोलॅरिटी मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल कपॅसिटरला असते. डायोडला असते पोलॅरिटी मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. रेजिस्टरला पोलॅरिटी असते का? प्लस मायनस साइन असते का रेजिस्टरला? रेजिस्टरला असते का पोलॅरिटी? असते का नसते? नाही. No. इंडक्टरला असते का पोलॅरिटी? No. इंडक्टरला असते का पोलॅरिटी? इंडक्टरला असते का पोलॅरिटी? आता मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगणार आहे तो तुम्ही लिहून घ्या बरं. हा तुमचा सीआरओचा फ्रंट पॅनल होता. दिसतोय व्यवस्थित? येस मॅम. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सीआरओ मी तुमचा आपण जो यूज करतो कॉलेजमध्ये आपलं असतं 30 मेगा हर्ट्स आणि 2 चॅनल. 30 मेगा हर्ट्स मीन्स आपण 30 मेगा हर्ट्स फ्रिक्वेन्सी आपण काय करू शकतो मेजर करू शकतो. ठीक आहे. 2 चॅनल मीन्स चॅनल 1 आणि चॅनल 2. ठीक आहे. आणि वरचा आहे तुमचं टाइम पर डिव्हिजन नॉब आहे. ठीक आहे. आता ही वेव्ह फॉर्म दिसली का तुम्हाला? आता याच्यात तुम्हाला मी जे सांगितलं की तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड कसा मेजर करतात त्यासाठी सांगते. जे तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी मेजर करायचं होतं तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होता? F=1/T. ठीक आहे. टाइम मेजर करायचं असेल तर नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे. नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन मीन्स पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे एक पूर्ण वेव्ह फॉर्म. ठीक आहे. कळलं का? पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल ही एक पूर्ण वेव्ह फॉर्म असते टाइम मेजर करण्यासाठी. दिसते का तुम्हाला? पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे. इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. आता हा तुमचा हा दिसतोय. ठीक आहे. यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर तुमचं काय कॅल्क्युलेट होतो? टाइम पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे. आणि तुम्हाला व्होल्टेज किंवा त्याला एम्प्लिट्यूड पण म्हणतात. एम्प्लिट्यूड मेजर करण्यासाठी पूर्ण वेव्ह फॉर्मची हाईट म्हणजे पूर्ण वर्टिकल तुमचं ऍक्सिस आहे वर्टिकल डिव्हिजन पूर्ण इंटू जो तुमचा व्होल्ट पर डिव्हिजन नॉब आहे तो या दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल तर ते काय असतं तुमचं एम्प्लिट्यूड किंवा त्याला व्होल्टेज पण म्हणतात. कळालं का?
अजून मैम त्याला एम्पलीट्यूड का एक बार बताओ ना. काय काय म्हणता? एम्पलीट्यूड का क्या बोल रहे हो? एम्पलीट्यूड मीन्स नंबर ऑफ वर्टिकल डिवीजन. वर्टिकल डिवीजन मीन्स वाई एक्सिस की जो डिवीजन मीन्स हाइट, पूरी हाइट, एक वेव फॉर्म की पूरी हाइट, जो अभी जो मैं साइन वेव दिखा रही हूँ, पूरी हाइट मीन्स वी मैक्स एंड वी मिन, पूरी हाइट होती है ना, वो इनटू वोल्टर डिवीजन ऑफ जो हमने देखा, वो उन दोनों की मल्टीप्लीकेशन होगा तो वो होता तुम आपका एम्पलीट्यूड. ओके मैम, थैंक यू मैम. और किसको कुछ है, डाउट है क्या? अजून कोणाला काही आहे का? जे सेकंड प्रॅक्टिकल पण आपण जे बघितलं की सीआरओ वरनं तुम्ही काय मेजर चेक करायचं होतं, डायोड, ट्रान्झिस्टर वगैरे, जे सेकंड प्रॅक्टिकल आपण बघितलं ते, त्यात पण काय डाऊट आहे का कोणाला? डाऊट आहे का कोणाला? नो मॅम. तुमचं मग थेअरी मध्ये फक्त ऍक्टिव्ह कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंटच झालंय का? हे हो मॅम. पीएन जंक्शन डायोड वगैरे हे झालंय का? मॅम ते व्हायचं आहे अजून. अच्छा लास्ट सेमिस्टर को था. अच्छा, ठीक आहे. आजचे हे दोन प्रॅक्टिकल कळाले ना? Yes, फर्स्ट ma'am. अँड सेकंड. हा, प्रॅक्टिकल कळाले ना दोन्ही? Yes, ma'am. Yes. काही कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. No, ma'am, no doubt. No doubt. आता पुढचे जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये आपण थर्ड प्रॅक्टिकल बघू. थर्ड तुमचं काय प्रॅक्टिकल आहे? पीएन जंक्शन डायोड आहे थर्ड नंबरचं. ठीक आहे, टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ पीएन जंक्शन डायोड बघू आपण पुढचं प्रॅक्टिकल. ठीक आहे, मी आता अटेंडन्स घेते. ठीक आहे, सगळ्यांनी माईक तुमची ऑन ठेवा. मी रोल नंबर मी हे करते, त्यानुसार तुम्ही प्रेझेंट किंवा ऍबसेंट सांगा. हा, रोल नंबर 1 प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे? रोल नंबर 1. 2, रोल नंबर 2 आंबेकर आदित्य. ऍबसेंट आहे का प्रेझेंट आहे? रोल नंबर 3 आंबेकर दिव्या. Present, ma'am. 4, रोल नंबर 3 प्रेझेंट आहे का Oh, ma'am. दिव्या? Oh, ma'am. रोल नंबर 4 आवड पल्लवी. Hello, ma'am. सेवन, Present, ma'am. रोल नंबर 7. Present, ma'am. 7. रोल नंबर 8. Hello, ma'am. प्रेजेंट मैम. रोल नंबर 9. Present, ma'am. 10, रोल नंबर 10. Present. Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, रोल नंबर 12. रोल 30, 14, Present, ma'am. 15, 16, 17, Present, ma'am. 18. गायकवाड अश्विनी. Present, ma'am. गायकवाड दर्शना. Present, ma'am. मयूर.
रोल नंबर जाधव आदित्य, प्रेजेंट मैम। जाधव अमेय, प्रेजेंट प्रेजेंट है ना? जगताप ओम, जगताप ओम, यस मैम। अ, प्रेजेंट कदम मैम। वैभव, रोल नंबर 25, 25, 26, रोल नंबर 26, 25 प्रेजेंट है मैम। रोल नंबर 26, प्रेजेंट 26, प्रेजेंट है एब्सेंट है? रोल नंबर 26, 27, रोल नंबर Present, 27 खैनर, खोडे प्रतीक, प्रेजेंट रोल मैम। नंबर 28, मैम माझं 29 आहे मॅम. रोल नंबर 29, प्रेझेंट मॅम. रोल नंबर 30, प्रेजेंट मैम। 30 रोल नंबर, प्रेजेंट मैम। 31, 31, रोल Present. नंबर 31, Present. 32, 32, अथर्व, रोल नंबर 32 मोराडे अथर्व, प्रेजेंट है ना?